या क्रांतीसूर्याची मी क्रांतीज्योती, तुमची सावित्री. शिक्षणाची गंगोत्री तुमची सावित्री. 3 जानेवारी 1831 रोजी सातारच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव गावातील खंडोजी नेवासे पाटील यांच्या पोटी जन्मखेळांनी त्यांची खोली काढली. रूढी परंपरेच्या उंबऱ्यात कुंपणाच्या आत माझे बालपण गेले. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबाशी माझा विवाह झाला. ज्योतिबा म्हणजे वेगळीच अवघ्या भारतभर स्त्री शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे समाज सुधारक. एकदा स्त्री शिक्षणाचा प्रसार करण्याकरिता एका शाळेत गेला असताना एका ब्रिटिश महिलेने त्याला सुनावले, मिस्टर तुले, तुम्हाला स्त्री शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेट युअर वुमन फर्स्ट. बिफोर वुमन एज्युकेटेड देन द बोथ कॅन बी एज्युकेटेड. पण तुम्ही लोक स्त्रियांना बाहेर काढत नाही. सो बॅड तुले, सो बॅड. आणि झालं. या सगळ्याची सुरुवात त्यांनी माझ्यापासूनच केली. चूल आणि मूल या दोन्हीच्या वेळा तोडून त्यांनी स्त्री शिक्षणाचा श्रीगंध केला. सावित्री, स्त्री शिक्षणाचा इतिहास तुम्हाला बघायचा आहे. अहो, 10 भाकऱ्या खाल्ल्या असत्या की. हे काम तसं अवघडच होतं, पण ज्योतिबाच्या साथीनं आकार उकार शिकले, शिक्षणाचे पाढे मी गिरवले. हळूहळू पुण्यातील विजयवाड्यात सर्वधर्मीय महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. आता पण पाहणार व तुम्हाला सर्वांनी माझ्या मागून म्हणायचं बरं का, म्हणा शिक्षिका म्हणून काम करता करता पुढे जाऊन मुख्याध्यापिका झाली आणि शिक्षणाची मशाल प्रगत पेटली. आणि ज्योतिबाची साथीनं मशाल एवढी पेटली की तात्कालिक समाजाने व कर्मठ विचारांची लोकांनी आमच्या केली, शेण फेकले. एक ना अनेक प्रकारे आमच्या वाटेवर काटे फेकण्यात आले. स्त्री पुरुष उच्च नीच असा भेदभाव केला गेला. पण यावर शिक्षण हा मात्र एकच पर्याय होता, कारण शिक्षण हे मातीचे दूध होते आणि हे दूध पाणी समाज उभारण्याचे काम आम्ही केले होते. एवढेच नाही, स्त्रियांवरचा अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालला होता. नवरा मेला म्हणून तिने का सोसायचं? सती, केस व बालविवाह अशा अत्याचारांविरुद्ध आम्ही दंड पुकारला. अशा अत्याचारांविरुद्ध आम्ही बंड पुकारले. दुष्ट लांट्यांमुळे फसल्या गेलेल्या पण लहान वयातच मातृत्वपदी पडलेल्या लेकीबाईंना आम्ही आधार दिला. एवढा संघर्ष करून आम्ही पुढे आलो. आज 21व्या शतकाकडे पाहताना माझी मान अभिमानाने खरंच उंचावली. आज माझ्या लेकीला अगदी आभाळी ठेवणं पडलं आहे. सर्व क्षेत्रात पदार्पण केलात तुम्ही. अगदी रिक्षा चालवण्यापासून म्हणू नका ते अंतराळ प्रवास केलात तुम्ही. मुलगा मुलगी हा भेदभाव न मानता अगदी मुलीला समाज धनाची व्यक्ती समजू लागले. हा बदल मात्र नक्कीच मला सुखावतो. पण एकीकडे विचारक सत्य दिसते आणि काहीच पिवटून निघते. अगदी बाल्यावस्थेतील चिमुकलीपासून ते वृद्ध महिलेच्या आवडीची चिरफाड करून छिन्न विछिन्न करून दूरवर फेकले जात आहे. तिच्या इज्जतीचे ठणठवडे काढले जात आहेत. तिला अबला करून नेस्तनाबूत करण्याचा व समाजावर विटंबना आणण्याचा अपुरी प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच मी सावित्री बोलते, उठा, त्वेषानं उठा. तुम्हाला आण आहे त्या जिजाऊची, तुमच्या माय सावित्रीची. स्वतःला एवढा कणखर बनवा, स्वतःला एवढं सबल व सक्षम बनवा की तुमच्या सावित्रीने लावली ही ज्योत तुम्हाला अखंडपणे तेवत ठेवायची आहे. हे विसरू नका.